पण अशी उदाहरणं असतात सगळ्या ह्याच्यात. आदिलशाहीच्या इथं दुसरा मुहम्मद जो होता अत्यंत क्रूर आणि खुनशी बादशाह. औरंगजेबाचं मी चरित्र सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आजच्यासारखंच एक सप्ताह आपल्याला औरंगजेबावरच करावं लागेल. औरंगजेबाचं क्रौर्य, औरंगजेबाच्या मनातला शृंगार आणि त्याच्या मनातल्या कामुक भावना लोकांनी सांगितलेल्या नाही आहेत. त्याच्यावर औरंगजेबाची वीरश्री सांगितली त्यांनी. 89 वर्ष जगला औरंगजेब. औरंगजेबाची कारकीर्द फार मोठी आहे. 50 वर्षापेक्षा जास्ती तिची नुसती कारकीर्दच आहे. 24 ऑक्टोबर 1618 या दिवशी औरंगजेबाचा जन्म झाला आहे आणि 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगरच्याजवळ भिंगरला औरंगजेब वारला. शेवटपर्यंत ठीक होतात. मुंडक्यांचे मिनार असणारा औरंगजेब हा इथं आम्ही जागा दिली त्याला शेवटी. पण औरंगजेबाची इथल्या लोकांनी जी काही दैना उडवली सगळ्या ह्याच्यात. पण त्याचं एक उदाहरण सांगतो की शिवाजीराजे आग्र्याला जे गेले ते कशा दिव्यातनं पार पडले याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा थोरला भाऊ होता. तो राज्यावर येणार अशी व्यवस्था शहाजहाननी करून ठेवलेली होती. त्याचं नाव होतं दारा शुकोह. दाराला काही हिंदू लोकांच्याबद्दल त्याला मुळीच तिरस्कार नव्हता दाराला. उलट तो मुसलमान आणि की ते हिंदू लोकांना आणून त्यांचे वादविवाद घडवून आणायचे. त्यानं स्वतः एक ग्रंथ रचला. त्याचं नाव आहे मजमू अल बहरीन. बहर म्हणजे समुद्र आणि समुद्र संगम म्हणजे 2 संस्कृतींचा संगम असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याने उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि त्याला नाव दिलं अल्लोपनिषद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक शेख सरमद या नावाचा त्याचा एक गुरु होता. या सरमदच्या बरोबर तो नेहमी वाटाघाटी करायचा. या सरमदचं सुद्धा मुंडकं औरंगजेबानेच उडवलं. गुरु तेग बहादुरांचं जसं मस्तक औरंगजेबाने उडवलं तसंच या सरमदाचं मस्तक त्याने उडवलं. पण सामूगडला लढाई झाली की गादीवर आता कोण येणार, कोण बसणार. त्यामुळे दारा शुकोह आणि औरंगजेब यांची लढाई हे सामूगडला झाली. मुराद बक्ष म्हणून त्याचा भाऊ होता. औरंगजेबाने त्याला सांगितलं की आपण ही लढाई मारली की मीच तुला बादशाह करणार, बादशाह तूच आहेस हे सगळ्या असं म्हणून ही लढाई त्यांनी मारली. दारा पळून गेला. पण दारा स्वतःच्याच लोकांच्या इथं सापडला. मलिक जीवन नावाचा माणूस होता. तुम्ही कधी भक्कर आणि सक्कर नावाचे किल्ले वगैरे ऐकलेत पाकिस्तानमधले. आत्ता पाकिस्तानमध्ये आहेत ते, त्यावेळेला आपल्याचकडे होते सगळे. पण तिथं जीवन मलिकनं त्याला पकडला आणि दारा शुकोहला औरंगजेबाच्याकडे आणून सोडला त्यांनी दिल्लीत एक खिजरबाग नावाची बाग आहे. खिजरबाग म्हणजे अलाउद्दीन खलजीचा जो मुलगा होता खिजर खान याच्या नावाने त्यांनी बांधली होती म्हणून त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. तिथं याला ठेवलेला होता दाराला. आणि दाराचा मुलगा होता तिथं त्याच्याबरोबर. त्या मुलाचं नाव आहे सुलेमान शिकोह. आणि औरंगजेब वाट बघत बसला होता मुहूर्ताची. असा एक कोणता भाग्याचा दिवस पंडितांच्याकडनं आपण त्यांचे जे असतील कोण त्यांच्याकडनं हुडकून काढू की भावाला मारायचा त्या दिवशी म्हणून हे जास्तीत जास्त फायदा मला होईल. म्हणून औरंगजेबाने तो दिवस हुडकून काढला. आणि त्याचा एक गुलाम होता. त्याचं नाव नजर बेग चिल्हा. त्या नजर बेगाला सांगितलं की तू जा आणि जे काम मी तुला सांगितलं ते काम करून येतो. नजरबेग चिल्हा बरोबर 6 माणसं घेऊन निघाला. खिजरबागेत आला. त्याला पाहिल्यावर दारा शुकोहने ओळखलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचा जो मुलगा आहे तो म्हणाला अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण त्या मुलाला बाजूला काढला. नजरबेग चिल्हाने त्या दाराला पाडला. म्हणजे मुघल सल्तनतीत तख्ते ताऊस म्हणजे मोर, मयुरासन होतं ते, त्याच्यावर बसणारा आणि पुढचा बादशाह याला नजरबेग चिल्हाने जमिनीवर पाडून एका कट्यारीनं त्याचं मस्तक चराचरा चिरलं. आणि ते मस्तक घेऊन हा नजरबेग चिल्हा हा औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती. औरंगजेब बागेत बसलेला होता आणि तो घेऊन आला नजरबेग दाराचं मस्तक आणि म्हणाला हुजूर दुश्मन का स्तर लाया हूँ. दुश्मन म्हणजे थोरला भाऊ. त्याचं मुंडकं आणले.
औरंगजेब म्हणाला, जरा प्रकाश कमी आहे, चिरागदानं घेऊन या, क्षमादानं घेऊन या. क्षमादानं लोक घेऊन आले. ते दोन्ही बाजूला उभे राहिले. औरंगजेबाने त्या मस्तकाकडे पाहिलं. इथनं रक्त आलं होतं नाकातनं, ओठातनं, डोळ्यातनं. ते पुसून घ्या म्हणाला सगळं. ते सगळं त्यांनी पुसून घेतलं. मग औरंगजेबाने परत पाहिलं आपल्या भावाच्या मस्तकाकडं. मग ते शामूगडच्या लढाईत त्या दाराचा किमांश पडलेला होता, तो औरंगजेबाकडे कोणीतरी आणून ठेवलेला होता. तो औरंगजेबाच्या खापगाह म्हणजे शयनगृहात होता. तो त्यांनी आणायला सांगितला. आणि मग तो किमांश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतः. त्याने तो किमांश हातात घेतला आणि दाराच्या त्या मस्तकावर घातला असा. आणि चारी बाजूनी त्यांनी पाहिलं आणि खात्री करून घेतली की दाराचंच मस्तक आहे ना, दारा म्हणून भलत्याचंच आणून दाखवतात नाही ना का मला. आणि मग त्यांनी नजरबेग चिलाकडनं कट्यार घेतली आणि त्या मस्तकाला असं तीनदा टोचलं आणि घेऊन जा म्हणाला माझ्यासमोर. हे थोरल्या भावाच्या बाबतीत करणारा औरंगजेब आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर आग्र्यात काय संकट ओढवलेलं असेल याची केवळ कल्पना करा तुम्ही ते. आणि शिवाजीराजे हा सगळा प्रवास करत एकही माणूस त्यांचा दगावला नाही महाराजांचा. या सगळ्या प्रवासात सर्व लोक जिवंतपणे परत आले. काय त्यांच्याबरोबर जेवढे गेले होते, 8 हत्ती होते, तेही आले परत. कवींद्राबरोबर दिले होते. तो 2-4 वेळा पकडला गेला, दवशाला बिवशाला सगळीकडे पकडला गेला. पण हे सगळे परत आले. अशा औरंगजेबाच्या तावडीतनं परत आले सगळे. आणि म्हणून शिवाजी राजांची जी तलवार उचललेली आहे कायम, ही अशा अन्यायाच्या विरुद्ध की हे ज्याला धर्म म्हणतायत आणि तुम्ही आमच्या मुडक्यांचे मिनार करताय. आणि औरंगजेब कन्व्हर्जन्स करतो आहे सारखी लोकांची. नेतोजी पालकराचं केलंच ना त्यांनी शेवटी. नेतोजी परत आला. आणि एवढंच नाही, संभाजी राजांच्या मृत्यूच्या नंतर नेतोजी हा परत मुघलांच्याकडे गेला. 23 मार्च 1690चं एक पत्र आहे, राजाज्ञा म्हणून शंकराजी नारायण सचिवांनी लिहिलेलं बाजी सर्जाराल. त्या पत्रातली 4 वाक्य सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. लांबलचक पत्र आहे. त्यांनी लिहिले, औरंगजेब पातशाने या देशीचे किती एक लोक मुसलमान करावे ऐसे केले. या उपरी नेतोजी राजे, जानोजी राजे, साबाजी घाटगे यासहित कित्येक ब्राह्मणासही मुसलमान केले. असं त्याच्यात वाक्य आहे. हे 90 सालचं पत्र आहे त्याच्यातलं. या अशा सगळ्या परिस्थितीत शिवाजीराजे तोंड देत होते त्या. आणि ह्याला जर का तोंड द्यायचं असेल, अशा सगळ्या अन्यायाला, दडपणाला आणि या धार्मिक अत्याचारांना, तर ते शिवाजीराजांनी कसं दिलं आणि काय दिलं ह्याचं एक मी आत्ता जे उदाहरण आता तुम्हाला सांगणार आहे. काटा येईल तेव्हा उदाहरण ऐकून. पण हे कागदोपत्री नोंदलेलं आहे. समकालीन लोकांनी नोंदवलेलं आहे. ते काही उत्तरकालीन नंतर काही लिहिलेलं नाही आहे. समकालीन कागदपत्रातनं लिहिलेलं आहे. 1667 सालची गोष्ट आहे. की शिवाजीराजे आग्र्याहून आले. इथं आजारी पडलेले होते. पण शिवाजीराजे 67मध्ये त्यांनी आदिलशाहीशी एक तह करून टाकला. ते म्हणाले, गोव्यात अत्याचार चालू आहेत आणि सावंतवाडीची जी काही मंडळी आहेत ही सगळी इथं कर देतो म्हणून सांगतात आणि तिथं गोळा करायला गेलं की गोव्यात पळून जातात आणि पोर्तुगीज लोक त्यांना आश्रय देतात. याचा बंदोबस्त मला करायला वेळ पाहिजे. म्हणून आदिलशाहीशी शिवाजी महाराजांनी एक तात्पुरता तह करून टाकला. आणि शिवाजीराजे बारदेसमध्ये आले. गोव्याचे 3 भाग आहेत. वरचा भाग आहे त्याला म्हणायचं बारदेस. मधलं जे बेट आहे ज्याला वेल्ह्या गोवा असं म्हणतात त्याला म्हणायचं तिसवाडी. आणि खाली सगळा जो भाग आहे त्याला म्हणायचं साष्टी. त्यातल्या हा जो तिसवाडी भाग आहे तिथं विजरी असायचा. विजरे म्हणजे व्हाईसरॉय असायचं ते. आणि त्यावेळेला गोव्यात एक नवीन विजरोई आलेला होता. त्याचं नाव कोंदी दसा व्हिन्सेंटी, म्हणजे काउंट ऑफ सेंट व्हिन्सेंट असा तो तिथं आलेला होता. ह्या काउंट ऑफ सेंट म्हणजे कोंदी दसा व्हिन्सेंटीने गोव्यात एक हुकूम काढला तिसवाडीमध्ये. तो हुकूम असा होता की इथं फक्त रोमन कॅथलिक्स लोक राहतील इथं गोव्यात तिसवाडी. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची इस्टेट जर का वाचवायची असेल तर तुम्हाला रोमन कॅथलिक व्हावं लागेल. आणि तुम्हाला जर का धर्म वाचवायचा असेल तर इस्टेट सोडून गोव्यातनं निघून जावं लागेल. असा एक अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलेला होता लोकांना.
लोक हवालदिल झाले. आधीच 2-3 हजार लोक कन्वर्ट झालेले होते. बाकीचे लोक घाबरलेले होते. करायचं काय आता? पण त्यांच्या सुदैवाने शिवाजी महाराज त्याला बारदेसमध्ये आले. कोणीतरी या लोकांना सांगितलं, अरे जा, शिवाजी महाराज आले, तुमचं गाऱ्हाणं काय असेल ते त्यांना जाऊन सांगा तुम्ही. हे लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, गोव्यात अत्याचार चालू आहेत. आता एक नवीन हुकूम काढला आहे की इस्टेटी टाकून निघून जा, वाचवायचे असतील तर त्यांचा धर्म स्वीकारा. शिवाजीराजे म्हणाले, असं? त्याने आपल्या लोकांना सांगितलं, गोव्याच्या सरहद्दीतलं एक गावच्या गाव उचलून लोकांच्या सकट पकडून आणायचं. आणलं. 1500 लोक आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे असं लिहिले. तहच आहे तो, त्याला मी काय करणार. 1667 चालतं तहच आहे. हीच वाक्य आहेत, शब्द आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे. वेंगुर्ल्याचे डच म्हणत आहेत त्याच्यात 800 बायकाच होत्या म्हणून. काही असतील कमी जास्त त्या सगळ्या त्यात, पण ही सगळी मंडळी पकडून आणली. त्याच्यात 4 जेसवाईट पाद्री होते. त्यांच्यातसुद्धा खूप पंथ आहेत, फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन्स वगैरे. हे जेसुइट्स आहेत ना, ते अत्यंत कडवे सगळे लोक. तर कुणीतरी शिवाजी महाराजांनी सांगितलं, ते गोव्यात हुकूम काढला ना तो, त्याच्यात हे 4 पाद्री सामील होते त्याच्यात. शिवाजीराजे म्हणाले, त्यांना पुढे घेऊन ये इकडं. आणलं त्यांना पुढे. महाराजांनी सांगितलं, त्यांना विचारा, तुम्ही आता आमच्या भूमीवर उभ्या आहात इथं, त्या सगळ्या, आमचा धर्म स्वीकारताय का असं विचारत आहे. लोकांनी विचारलं. ते म्हणाले, नाही, आम्ही नाही होणार, आम्ही कन्वर्ट होणार नाही. शिवाजीराजे म्हणाले, नाही म्हणतायत ना, या 4 पाद्र्यांची मस्तकं मारा आणि द्या गोव्यात पाठवून त्या विजरेईकडं. त्या 4घांची मस्तकं मारली आणि त्या विजरेईला पाठवून दिलं की नंतर तत्क्षणी त्यांनी तो हुकूम मागं घेतला, ताबडतोब कन्वर्ट. आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. आजार नाही तर बळावतो फार. तसं नाही, त्यांना माहिती होतं महाराजांना काय चाललं आहे आणि काय नाही. मी तर गोव्यात एक चित्र पाहिलं आहे. त्याच्यात एका पोर्चुगीज तो जो पॅड्री होता, त्या पॅड्रीचं मस्तक कापायचं काम चाललं आहे आणि शिवाजी महाराजांच्यासारखा एक माणूस तिथं दिसतो आहे आणि बाकीचे सगळे लोक जमले. तसं एक चित्र आहे. त्याचं साल जे काही होतं ना, ते खोडून भलतंच साल लोकांनी त्याच्यावर घालून खोडलेलं सुद्धा दिसतं आहे त्याच्यावर स्पष्टपणे. ते चित्र मोठं पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग गोव्यात आहे. मला आता सांगा, जर का असं असेल, मग शिवाजी राजांना कोणत्या धर्माची अपेक्षा होती? असा काही सेक्युलर वेगळा धर्म होता महाराजांना? हे काय सांगतायत? हे कागदपत्र सांगतायत, आत्ताचे लोक नाही. आत्ताच्या लोकांनी कुणीही उठावं आणि काही तुम्ही कागद सांगा ना. मग कुठे कागद? समकालीन कागद काय म्हणतायत? राजापूर लुटलं शिवाजी महाराजांनी. ते राजापूर लुटल्याच्या नंतर तिथला जो ऑक्झिंडन आहे किंवा त्याच्या आधी आपलं हेनरी रेव्हिंग्टन आहे तिथं, हा जो रेव्हिंग्टननी पत्र जी काही शिवाजी महाराजांना लिहिलेली आहेत त्याच्यात एक वरती तो कुणाला ॲड्रेस करतो माहिती आहे का? शिवाजीराजांना पत्र ॲड्रेस करायचं तर तो म्हणतो जनरल ऑफ दी हिंदू फोर्सेस असं म्हणतो तो त्या सगळ्या, की त्यांना ॲडव्हाइट केलं तर हिंदू फोर्सेस. मला लोकांनी एकदा विचारलं शिवाजी महाराजांच्या पत्रात हिंदू असा शब्दच येत नाही म्हणून. म्हटलं तुम्ही किती पत्र पाहिलेली तरी आहेत, निदान वाचलेली तर मरूच देत म्हटलं, जाऊ दे, पण नुसती पाहिलेली तरी किती आहेत? म्हटलं जी जी वतनाची पत्रं आहेत महाराजांची त्याच्यात 2 वाक्य येतात खाली तळात लिहिलेले, ती वाचा म्हटलं. त्याच्यात लिहिलेलं असतं, जो कोणी हिंदू होऊन इस्किल करेल तर त्याला गाईची आण असे, आणि जो मुसलमान होऊन इस्किल करेल त्याला सोराची आण असे. सोर म्हणजे सुवर, म्हणजे डुकराची आण असे. असं लिहिलं आहे त्या पत्रात, लिहिलेलं आहे ते. शिवाजी राजांच्या पत्रातली मी वाक्य तुम्हाला सांगतो, काल नाही सांगितली, आज सांगायची होती मला म्हणून. ते काय हे सगळं जे काही आहे हे स्वत्व जपण्यासाठी केलेलं आहे महाराज. स्वत्व सामान्य नाही आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचं अवधान असावं लागतं. रामदासांनी म्हणून जे काही लिहिले, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी, कशवी तुलना करू, धीर गंभीर उदार, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर दष्ट केले. सगळे होते त्यांनी मारून टाक. आणि मग काय पुढं? गो ब्राह्मण प्रतिपाल. त्याच्यात आहे की हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा. तो नारायण आहे तर हृदयस्थ झाला आणि त्यांनी मला ही सगळी प्रेरणा, त्यांनी ही प्रेरणा दिलेली आहे सगळ्या ह्याच्यातली कराय.
आणि म्हणून शिवाजीराजांचा हा जो सगळा आहे याच्यामुळे धर्म इथं जो होता तो राहिला. आता भूषणाचं तर अख्खं काव्यच त्याच्यावर आहे, परंतु कागदपत्रातनं लोक हे म्हणत आहेत पोर्चुगीज पाहिजे तेवढे कागद सगळे आहेत. इथं दमणलासुद्धा दमणच्या ह्याच्यात आपल्याकडं आपण तो किल्ला घेतला नव्हता, पण रामनगर आणि जव्हार हे 2 स्टेट आपल्याकडनं आल्याच्या नंतर आपण दमणच्या पोर्तुगीज लोकांच्याकडनं कर गोळायला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं, बहुतेक तो प्रतापराव होता गुजर, एक महाराजांची सेना गेली तिथं आणि ते घाबरले, पोर्तुगीज लोक घाबरले. आता शिवाजी आता सुरत लुटणारा भेटणारा बाबा आता आपल्याकडं आल्यावर आपलं काय होणार. पण म्हणून ते म्हणाले की अरे तोफा तर डागायला पाहिजेत. तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, दारुगोळा लागतो, त्याच्या किल्ल्या जेसुईट पादऱ्यांच्याकडं होत्या. जेसुईट पादरी आपल्याच किल्लेदाराला म्हणायला लागले पैसे टाका कॅश तर तुम्हाला ॲम्युनिशन देतो. बघा काय चाललं आहे तिथं त्या दमणच्या किल्ल्यात. शेवटी आपला जो माणूस होता कोण गेलेला तो फक्त दमदाटी करायला गेला होता त्यांनी तिथं. त्यांनी दमदाटी केली आणि तो परत आला की तुम्ही तो कर आम्हाला द्या, आता नाही दिला तर आम्ही उघडून टाकू तुम्हाला म्हणून. पण पोर्चुगीज लोकांना शिवाजी महाराजांनी जो काही चाप लावलेला होता, इन्क्विजिशनच्या खाली जे अत्याचार चाललेले होते सगळे बंद करून टाकले. या सगळे